नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया डिंकवाचे लाडू. तर खारीक फोडून घ्यायची आपण पहिल्यांदा, त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. मी तर बघा कशा पद्धतीने फोडलेली खारीक, खलबत्ता उलटा करून त्याच्यावरती फोडलेली बिया काढून घ्यायच्या व्यवस्थित अशा. फोडून घेतलेली अर्धा किलो खारीक, नंतर अर्धा किलो खोबरं घेतलेलं किसून व्यवस्थित असं. त्याचं ते निघालेली खोबरं किसून जे राहिलेलं शिल्लक ते पण मी घेतलेले त्याच्यामध्ये, आणि ड्रायफ्रुट्स घेतलेले जे तुमच्याकडे असतील घरात ते ड्रायफ्रुट्स तुम्ही यूज केले तरी चालतील. याच्यामध्ये खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, व्यवस्थित म्हणजे करपवायचं नाही अजिबात. तर बघू शकता कशा पद्धतीने आपण खोबरं भाजून घेतलेले. नंतर आपली खारीक आहे ती व्यवस्थित अशी तुपाची थोडीशी धार सोडायची याच्यामध्ये आणि भाजून घ्यायचं. नंतर थोडं थोडं तूप टाकून सगळे आपले ड्रायफ्रुट्स म्हणा, हा डिंक म्हणा, असा भाजून घ्यायचा. डिंकाचं बघू शकता कशा पद्धतीने डिंक भाजून घेतलेला आहे. तो असेल ना त्याच्या डबल साईजमध्ये डिंक फुलून होतो. तर बघू शकता कशा पद्धतीने आपला डिंक फुललेला आहे, व्यवस्थित असा फुललेला आहे डिंक. हे भाजून झाल्यानंतर हे सगळं काढून घ्यायचं. नंतर आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले, काजू घेतलेत म्हणा, बदाम, मनुके. आता हे बदाम आपण तुपातून काढून घ्यायचे व्यवस्थित भाजून. नंतर मनुके घेतलेले आहेत, मनुके तर फुलून बघा कशा पद्धतीने झालेले आहेत. हे सगळं व्यवस्थित असं तळून घ्यायचं आपण तुपामधून. ते व्यवस्थित असं तळून घेतल्यानंतर हे सगळं आता एक मिश्रण आपण बारीक करणार आहोत. खोबरं पहिल्यांदा बारीक केलं. खोबऱ्याला बघा कशा पद्धतीने तेल सुटलेले, सुकं होतं एकदम खोबरं, एकदम थोडंसं तेल सुटल्यागत होतं त्याला. नंतर आपली खारीक घ्यायची, खारीक एकदम बारीक करून घ्यायची. नंतर आपले ड्रायफ्रुट्स आले, ड्रायफ्रुट्स पण सगळे एकत्र मिक्स करायचं. ड्रायफ्रुट्स असे जराशी दरदरे असे ठेवायचे, जास्त बारीक नाहीत करायचे. ते दाताखाली छान लागतात खाताना लाडू. हे मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडीशी आपली काय बोलतात वेलची पूड ह्याच्यामध्ये थोडीशी मिक्स करायची ह्याच्यामध्ये, त्याने आणखी टेस्ट वाढते. आणि बघू शकता कशा पद्धतीने लाडू वळायचे चाललेले आहेत. जर तुम्हाला वाटलं थोडंसं मिश्रण फडफडीत तर याच्यात गरम करून तूप थोडंसं ॲड केलं तरी चालेल. तर तयार आहेत आपले डिंकवाचे लाडू. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.